नमस्कार हो मंडळी. आवडते ना तुम्हाला पण पुरी भाजी? चला तर आज आपण छान अशी पुरीसोबत खाणारी भाजीची रेसिपी बघूया. तर त्याच्यासाठी अगोदर खोबरं, लसूण आणि आलं छान असं भाजून घ्यायचं. भाजून घेतल्यानंतर त्यामध्येच टोमॅटो पण छान भाजून घ्यायचं. टोमॅटो भाजून घेतल्यानंतर ते त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून छान असं दाटसर वाटण करून घ्यायचं. त्याच्यानंतर कढई गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी घालून छान तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा छान लालसर भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण बनवलेलं ते दाटसर वाटण घालून घ्यायचं. ते छान परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये धनेपूड, लाल तिखट, घाटी मसाला, त्याचबरोबर हळद, गरम मसाला घालून घ्यायचा. छान परतवून त्यामध्ये आपण शिजवून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपली मटकी घालून घ्यायची आणि छान परतवून घेऊन त्यामध्ये पाणी घालून छान भाजी शिजवून घ्यायची. त्याच्यानंतर मग पुऱ्या केल्या होत्या. छान पुऱ्या तळून घेतल्या आणि चला आवडलं असेल तर लाईक आणि